चला तर पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की आम्ही वरच्या शेतामध्ये चाललो, तिथे आम्ही बांधाला झाडे लावलेले आहेत आणि जे पहिले होते ते आम्ही कोठ्यावर लावलेले आहेत, म्हणजे तिथे पण आमचं शेत आहे. चला तर हे आवळ्याचं झाड आहे, इथं बघू शकता. आणि शेवगा आहे, शेवग्याचे हे मोठाले झाड आहे. ऑलरेडी त्याला शेवगा येतोय. आणि नंतर आम्ही हे बघा इथं बघू शकता की हे बांधाच्या कडेने आम्ही झाडं लावलेले आहेत. तिथे 5 लावलेले आहेत आणि इथे, कारण तिथं खूप सारे होते मग इथं 5 लावले आम्ही बांधाच्या साईडनी. हे नारळाचे होते 2, आंब्याचे आणि जांभळाचं. आंब्याचे 2 होते, केशर आंबे होते ते 2 होते आणि जांभळाचं. हे ऊसाच्या साईडनी बांधाला आम्ही हे लावलेले आहेत. आणि नंतर बाकीचा खालच्या शेतात ऊस आहे आणि वरच्या पण शेतात ऊस आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे झाडं लावलेले आहेत. इथं बघू शकता. आणि हे अशा प्रकारे आमचा ऊस आहे, बघू शकता आमचा ऊस कसा आलाय. हे वरच्या साईडचा ऊस आहे आमचा, बघू शकता. आमचा ऊस कसा आला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे ऊसाच आहे, कारण ही पाटावून पाईपलाईन असल्यामुळे पाटाला पाणी आलं तर हे ऊसास चालू होतं, पाणी येतं. चला तर इथून आम्ही निघणार आहेत दुसऱ्या शेतामध्ये. दुसऱ्या शेता म्हणजे वरच्या शेतामध्ये. हे बघा एकदा बघू शकता, ही डीपी पण आहे, पण आणि काही यूज नाही आहे त्या डीपीचा. चला बघू शकता, हे सगळीकडे ऊस दोन्ही साईडनी. आणि इथून आम्ही थोडंसं समोर गेल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं शेतात, तिथे लावलेली आम्ही तूर. आता तूर बघण्यासाठी आम्ही इथून निघालो. आणि हे बघा, ही अशा प्रकारे आमची तूर आलेली आहे. ह्या शेतामध्ये पूर्ण तूरच केलेली आहे. हे इथं बघू शकता पूर्ण तूर आहे. इथं सरकी बिलकुलच केलेली नाही आहे ह्या वर्षी. गेल्या वर्षी होती सरकी, ह्या वर्षी नाही आहे. ह्या वर्षी फक्त तूरच केलेली आहे. आणि इकडे आम्ही आलो आता खालच्या परत शेतामध्ये दुसऱ्या. इथं खुरपण चालू आहे आणि इथं बघू शकतात अशा प्रकारे ही सरकी आलेली आहे. आणि मी पण खुरपून बघितले, कारण खूप दिवस झाले बिलकुलच खुरपिलं नव्हतं. येते की नाही माहीत नाही, पण खुरपिलं आणि नंतर आम्ही निघालो रिटर्न. चला तर मी चालले होते माहेरी, तिकडून माझं सासर माहेर जवळच असल्यामुळं. चला तर 1 घंटा थांबलो, जेवण वगैरे करून परत आम्ही निघालो रिटर्न संभाजीनगरसाठी. इथं आम्ही आलेलो आता गेवराईमध्ये. इथं परत ते पालखी निघाली, परत दर्शन झालं आम्हाला. येता येता 3 वेळेस दर्शन झालं. आणि इथं गेवराईमध्ये पण आम्हाला इथं पालखीचे दर्शन झाले. आणि इथं चला तर आम्ही इथं काही कामासाठी थांबलो होतो आणि मुलांची काय मस्ती चालू, कारण गावी यायचं म्हणलं की थोडं स्नॅक वगैरे त्यांना लागतोच गाडीमध्ये काहीतरी. चला तर आम्ही निघालो आता संभाजीनगरसाठी रिटर्न. तर हा प्रवास आमचा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सुट्टी असली की आम्हाला शेतात यायला खूप आवडते आणि आम्ही शेताकडेच निघतो. दुसरीकडे फिरायला जायच्या अगोदर आम्हाला शेतात फिरायला खूप आवडते, मुलांना पण खूप आवडते. आणि जवळच मामाचं गाव असल्यामुळं मग तिथं पण आमचं जाण्यात येतं. चला तर आम्ही संभाजीनगरच्या अनेक थोडं जवळ आलोत आणि आम्हाला इथं टोलगेट लागतं आहे. तर आता तुम्हाला कळालंच असेल की हे टोलगेट कुठं लागतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला तर आम्ही खूप वेळच विचारत होता की टोलगेट मम्मी कधी येतं आहे कधी येते, कारण ते असं तर बोर होत नाही आम्ही जाताना. पण अचानक त्याला ताप आला. ताप आल्याच्या नंतर त्याचं डोकं कान दुखू लागले आणि ताप पण असल्यामुळं त्याला झोपायला नको वाटू लागलं. त्याला असं वाटत होतं कधी मम्मी घरी जातो आहे. तर त्याला सांगितले की आता आलो, टोलगेट आलं म्हणले की त्याला असं वाटतं की आम्ही घराजवळच आलो. मग ते थोडंसं रिलॅक्स थांबतो तोपर्यंत. चला तर आम्ही आलो इथं निपाणीजवळ. इथं हे महादेवाचं मंदिर आहे निपाणीमध्ये. आणि समोर आलं की बघू शकता तिथं आता आमचं घर पण आलेलं आहे. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.